नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण पाहतोय उन्हाळी वाळवणीचे पदार्थ. अगदी सहज सोपी होणारी ही रेसिपी आहे आणि साबुदाण्याचे पापड किंवा बरेचसे रेसिपी आपण पाहिलेले आहेत, पण साबुदाण्यापासून असे चिप्स किंवा फ्रायम्स आपण बनवले नव्हते. तर बघू शकता अगदी मस्त असे हे फ्रायम्स होतात किंवा चिप्स होतात आणि खायला इतके खमंग लागतात आणि अजिबात तेलकट हे होत नाहीत. आणि आपण इथं शाबू बिलकुल शिजवलेला नाही आणि याचा आवाजसुद्धा तुम्ही ऐकू शकता. एकदम क्रिस्पी आणि मस्त असे होतात, कडक बिलकुल होत नाहीत. तर अशा प्रकारे आज आपण अगदी झटपट होणारे साबुदाणा न शिजवता हे फ्रायम्स पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी 1 ग्लास साबुदाणे घेतलेले आहेत. वजनी म्हटलं तर पाव किलो 250 ग्रॅम आहेत. आणि इथं मी मोठा शाबूचा वापर केलेला आहे. याच्यामध्ये आणखीन एक छोटा शाबूसुद्धा भेटतो, तुम्ही कुठलाही वापरला तरीही चालेल. तर हे पाव किलोचं ग्लासचं माप होतं, त्यामुळे ग्लासने घेतलेलं आहे, जेणेकरून पाण्याचं प्रमाण आपल्याला टाकता येईल. भरपूर पाणी टाकून हे शाबू खळखळ 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे, म्हणजे यात काही घाण कचरा वगैरे किंवा पावडर कुठली असेल तर ते निघल्या जातं आणि शाबू व्यवस्थित फुलण्यासाठी सुद्धा मदत होते. तर इथं मी 2 ते 3 वेळा शाबू छान धुवून घेतलेला आहे आणि असा हात घालून व्यवस्थित ढवळून घेऊन धुवायचं, म्हणजे एक ना एक कचरा किंवा घाण पावडर वगैरे लावलेली काही असेल तर ते निघून जाते. तर अशा प्रकारे आता आपण हे धुवून घेतले. तर याच्यामध्ये बघू शकता बिलकुल पाणी ठेवलेलं नाही मी आणि एक ना एक पाणी याचं काढून घेतलेलं आहे. आता इथं मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपण हे शाबू 5 ते 6 तासासाठी भिजवून घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा दुपारी भिजायला घातल्याच्या नंतर परत आपल्याला दुसरी प्रोसेस करायची, त्यामुळे 5 ते 6 तास भिजणं गरजेचं आहे. तर बघू शकता 5 ते 6 तास झालेला आहे. अशा प्रकारे छान शाबू आपला भिजलेला आहे. तर साबुदाणा जे आहे ते असा व्यवस्थित सॉफ्ट झाला पाहिजे, तेव्हा आपण पुढची प्रोसेस जर केली तर ते व्यवस्थित बारीक होतो. तर बघा एकदम छान असा फुललेला आहे हा साबुदाणा. आता आपण याच्यामध्ये इथे मी 3 वाजता साबुदाणे भिजायला घातले होते, त्याच्यानंतर 6 तासानंतर 8 ते 8:30च्या दरम्यान मी इथं 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं आणि पाणी असं खळखळून उकळू द्यायचं आहे, म्हणजे जितकं छान कडकडीत उकळेल पाणी तेवढं चांगलं. आता हे कडकडीत उकळलेलं पाणी ह्या साबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे पाणी टाकून घेतल्यानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे किंवा म्हणजे असं हलवून घ्यायचं आहे, कुठला शाबू असाच राहू नये यासाठी. तर ही प्रोसेस केल्यामुळे आपल्याला साबुदाणे शिजवून घ्यायची गरज पडत नाही. तर ह्या प्रोसेसनं साबुदाणा शिजल्यासारखा होतो आणि त्यामुळे आपल्याला पापड म्हणा किंवा चकली म्हणा करताना त्रास होत नाही किंवा शिजवल्यानंतर खूप चिकट असा साबुदाणा होतो. त्यामुळे ही पद्धत अतिशय सोपी आणि छान आहे, झटपट होते. तर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे. आता आपण याला असंच रात्रभर झाकून ठेवूया. तर आता आपण हे सकाळी पाहतोय साबुदाणा, तर बघू शकता अतिशय मोठा फुलून झालेला आहे आणि अशा प्रकारे केल्यामुळे आपल्याला शिजवायची गरज पडत नाही. तर याच्यामध्ये थोडंफार पाणी तुम्हाला जाणवत असेल, पण आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम येत नाही. शाबू जर छान भिजला तर मिक्सरच्या भांड्याला लोड येत नाही, त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे. आता इथं मी मिक्सरचा मोठ्या जारमध्ये हे साबुदाणे टाकून घेते आणि याच्यामध्ये पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. पाणीसुद्धा किती टाकले पाव किलोसाठी मी ही व्यवस्थित व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर आपण याच्यात पाणी असल्यामुळे थोडंसं फिरवून घेऊया अगोदर. आणि इथं आपण गरम पाण्याचा वापर करतोय साबुदाण्यामध्ये टाकण्यासाठी, थंड पाण्याचा वापर करायचा नाही. तर हे बघा अशा प्रकारे बारीक झालेलं आहे. असं अगोदर जर आपण थोडंसं साबुदाणा फिरवून घेतला मिक्सरला तर पाण्याचं प्रमाण आपल्याला कळतं व्यवस्थित टाकण्यासाठी. तर बघू शकता अशा प्रकारे साबुदाणा बारीक झालेला आहे आणि इथं मी अर्धा ग्लास पाणी असं गरम घेतलेलं आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी. साधारण 1 छोटी पळी याच्यामध्ये पाणी मी टाकलेलं आहे. तर आता आपण ह्याला परत मिक्सरला फिरवून घेऊया. फ्रायम्स करायचे असतील तर हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम एकजीव असं हे झालेलं आहे. चमच्यावर घेतल्यानंतर असं याची थिकनेस पाहिजे. खूप पातळ जर झालं, मग पळीपापड करा किंवा काहीही केलं तरी खूप पातळ जर झालं तसं ज्या पन्नीवर आपण सुकाय घालतो त्याला चिकटून राहतं, त्यामुळे अशी थिकनेस पाहिजे. तर आता हे आपण काढून घेऊया. तर इथं मी पातेल्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता एकदम सॉफ्ट असं हे झालेलं आहे. शाबू छान भिजला की हे एकदम सॉफ्ट आणि मस्त वाटलं जातं आणि मिक्सरलाही लोड येत नाही. तर एकदम छान असं हे झालेलं आहे. आता आणखीन एक दुसरी बॅच म्हणजे निम्मं वाटायचं राहिलेलं आहे, ते आपण वाटून घेऊया. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर
याला फिरवून घेतल्यानंतर आता मगाशी माझ्याकडून पाण्याचं असं मोजून दाखवता आलं नाही तुम्हाला, तर हे बघा ही जी पळी आहे, तर ही छोटी पळी आपण असं घरामध्ये थोडीशी भाजी वगैरे असेल त्यात वापरतो, तर त्याच्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे पाणी बसतं. तर 2 बॅचला असं 8 चमचे पाणी मी वापरलेलं आहे पोहे खायच्या चमच्याने. तर अशा प्रकारे मगाशीचं आणि ही बघा एकसारखं झालेलं आहे. त्यामुळे पाणी खूप अचानक आपल्याला कळत नाही, नंतर ते खूप असं पातळ होतं, मग काहीच करता येत नाही. त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित घ्यायचं आहे. तर आता इथं मी माझ्याकडून तसं केलं नाही, इथं प्रत्येक ह्याच्यामध्ये मला मीठ टाकावं लागलं. त्यामुळे एकाच भांड्यामध्ये घेऊन मीठ मिक्स केल्यानंतर मग थोडं थोडं सेपरेट करून त्यात कलर टाकायचे आहेत. तर इथं मी 3 कलर वापरलेले आहेत. इथं मी पिवळा रंग घेतलेला आहे, हिरवा आणि केशरी असे 3 रंग वापरलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवा ते रंग तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आणि थोडंसं प्रमाण असल्यामुळे कलर व्यवस्थित टाकायचं. खूप जास्त जर झालं तर ती व्यवस्थित लागत नाही कलरमुळे, आणि अति जास्त कलर खाणंही बरोबर नसतं. त्यामुळे थोडंसंच कलर टाकून परत हे मिक्स करायचं आहे. आता इथं मीठ टाकल्यानंतर ह्याला मिक्स केलं नव्हतं, पांढरं जे आपण मिश्रण केलं होतं त्याला ते मिक्स करून घेतले. त्याची थिकनेस बघू शकता, एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. खूप जर पातळ केलं तर असं एकदम पेपरसारखे ते पापड होतात आणि तळताना सुद्धा पटकन करपले जातात. त्यामुळे थोडंसं जाडसरच करायचे पळीपापड जर करत असाल तर. आता हे सर्व एकजीव करून घेऊया आपण. तर सर्व आपण मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. तर बघू शकता किती सुंदर हे रंग दिसत आहेत, आणि केल्यानंतर सुद्धा खूप सुरेख कलर येतो याने. आणि टाकता वेळेस थोडंसंच टाकायचं आहे, खूप जास्त नाही. इथं प्रमाण आपण जेवढं घेतले 1 वाटीला अगदी चुटकीभर टाकल्यासारखं टाकायचं आहे. तर तुमच्याकडे असा जिलेबीचा कोन असेल याने सुद्धा करता येऊ शकते हे. पण इथं मी मिठाच्या पॅकेटचा वापर केलेला आहे. जिलेबीचा कोन सगळ्यांकडेच अवेलेबल असेल असं नाही. तर हे मिठाचं पॅकेट जे आहे ते प्रत्येकाच्या घरात असू शकतं. त्यामुळे कुठलीही स्मूथ अशी पन्नी घ्यायची आहे, जेणेकरून टाकताना प्रॉब्लेम येणार नाही डिझाईन करताना. आणि जास्त क्वांटिटीमध्ये जर करायचं असेल तर तुम्ही कोननं वगैरे केलं तरीही चालतं. तर आता हे असं खालती ग्लास ठेवायचा आणि त्याला होल करून घेतलेला आहे मी. अगदी छोटंसं कट करायचं, कट करत करत, आणि टाकायच्या अगोदरच कट करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित आपल्याला कट करता येतं. नाही तर अचानक जर जास्त कट झालं तर खूप मोठं असं डिझाईन होते. त्यामुळे तर आता हे आपण याच्यामध्ये भरून घेऊया. तर एका वेळेला सर्वच ह्याच्यामध्ये टाकलं तरी चालतं, आणि वरती याला काही लावायची गरज नाही. फक्त वरच्या बाजूने थोडं फोल्ड करून असं छान पॅक करून घ्यायचं. आता याच्यामध्ये भरून घेतल्यानंतर अगदी थोडंसं व्यवस्थित निघते का हे पाहायचं आहे. आता जसं की आपण इमारती वगैरे बनवतो, आता प्रॅक्टिस नसल्यामुळे हे होत नाही समजा, पण 2-3 केल्याच्या नंतर बरोबर आपल्याला हे जमून जातं किंवा येतं आपल्याला करायला. तर तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये करू शकता, पण मला गोल आवडले त्यामुळे मी अशा प्रकारे केलेलं आहे. तुम्ही असं स्क्वेअर किंवा असं तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर अशा प्रकारे असं थोडंसं गोल करून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर जसं की आपण इमारती वगैरे बनवतो तसं हे करून घ्यायचं. तसं तर कुठलीही डिझाईन केली तरी छानच दिसते याची कलर वगैरे टाकल्यामुळे. त्यामुळे अशा प्रकारे करून घेऊया. बरेचशा आपल्या मैत्रिणी आहे घर बसल्या ते व्यवसाय करतात किंवा पापड उद्योग वगैरे करतात. तर रुखवतासाठी असेल किंवा मग दुकानात विक्रीसाठी असेल, तर अशा प्रकारे तुम्ही आणखीन एक हे जे पापड आहेत किंवा ही स्नॅक्स आहे ती त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. एवढं की याला मशीनपेक्षा थोडंसं हाताने करायला वेळ लागतो, असं डिझाईन्स वगैरे करायचं म्हटलं तर. पण ही जी मी छोटे छोटे केलेले आहेत असं चिप्ससारखं, तसं जरी केलं तुम्ही तरी म्हणजे उपवासाचे असल्यामुळे दुकानावर द्यायला वगैरे बरं पडतं. तर कसंही तुमच्या आवडीनुसार केलं तरीही चालतं. तर अशाच प्रकारे मी सर्व करून घेते. आपल्या चॅनलवर नवीन मैत्रिणी जुडलेल्या असतील तर त्यांनीही मागचे जे पापडचे वगैरे रेसिपी आहेत ते चेक करून घ्या, म्हणजे तुम्हाला ते कामी येतील. रेसिपी बनवल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका तुमची रेसिपी कशी झाली आहे. तर अशा प्रकारे आपले साबुदाणा चिप्स वाळून झालेले आहेत. त्याला 2 दिवस लागले व्यवस्थित सुकण्यासाठी, आणि थोडीशी वरची बाजू सुकली की लगेच पलटून घ्यायचं, म्हणजे ते पटकन सुकलं जातं. तर बघू शकता किती सुरेख आणि मस्त दिसतात. चवीला सुद्धा खूप छान झाले. तुम्हाला याच्यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडर वापरायची असेल तरीही चालतील. आता आपण हे तळून पाहूयात. तर हे 4 पट फुलले जातात. इतके छोटे छोटे केलेले पण खूप छान फुलतात आणि अगदी खुसखुशीत हे होतात. कडक बिलकुल होत नाहीत. दिसायला सुद्धा सुरेख दिसतात.
तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा. तर बघू शकता किती छान पांढरे शुभ्र झालेले आहेत. तिखट हवं असेल तर तुम्ही तिखटही बनवलं तरी चालतं. तर आणखीन एक तुम्हाला तळून दाखवते. तर बघू शकता अगदी पटकन हे आणि तेल कडकडीत करून घ्यायचं आहे. असं कच्चं तेल राहिलं नाही पाहिजे, म्हणजे पटकन तळल्या जातात हे. असं प्रकारे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एकदम मस्त आणि खमंग असे आपले चिप्स, साबुदाण्याचे चिप्स तयार झालेले. दिसायला सुद्धा मस्त असे दिसतात. लहान मुलं तर खूप आवडीने खातील. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका. तांदळाचे पापड, मसाले किंवा उन्हाळी वाळवणीचे रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते तुम्ही चेक करू शकता, म्हणजे लिस्टमध्ये हुडकायची गरज पडणार नाही. तांदळाच्या पिठाचे पापड, तांदळाच्या पिठाची कुरडई, ह्या रेसिपीला तुम्ही भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. असंच सपोर्ट करत राहा. आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.